नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र यातील राज्यशास्त्र या विभागातील चौथा प्रकरण संयुक्त राष्ट्रे या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणात नवीन काय शिकणार आहोत? आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षितता असावी म्हणून संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेची उद्दिष्टे, तत्वे, रचना आणि शांतता रक्षणातील तिची भूमिका याचा अभ्यास प्रस्तुत प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे जगामध्ये 2 महायुद्धे झालेली आहेत आणि या दोन्ही महायुद्धांमध्ये युरोप खंड म्हणा, अमेरिकी खंड म्हणा किंवा आशिया खंड म्हणा, या तिन्ही खंडांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे. हे आर्थिक नुकसान भरून निघणे कठीण होतं. जगात अशा प्रकारचे युद्धे पुन्हा होऊ नये म्हणून एक प्रभावी अशा संघटनेची आवश्यकता होती आणि प्रथम विश्वयुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे ही जागतिक संघटना निर्माण झाली आणि या जागतिक संघटनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे भयावह युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र राष्ट्रसंघाला हे प्रयत्न करत असताना अपयश आलं आणि जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. तर आपण आज संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेचा अभ्यास करणार आहोत. संयुक्त राष्ट्रे पार्श्वभूमी 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्धे झाली. या महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. त्यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ती सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे हा विचार पुढे आला. अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध संपल्यानंतर करण्यात आले. मित्रांनो, प्रथम विश्वयुद्ध संपल्यानंतर जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे होती, विशेष करून युरोप खंडातली, की ज्या राष्ट्रांची अपार वित्त अशी हानी झालेली होती. मग ती सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो, व्यापारिक असो किंवा लष्करी असो. अशा प्रकारची युद्धे पुन्हा होऊ नये म्हणून जगामध्ये अशी एक संघटना असावी की ज्या संघटनेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या प्रभावी असलेल्या राष्ट्रांना थांबवता यावं, रोखता यावं. याकरता प्रथम विश्वयुद्धानंतर राष्ट्र संघटना निर्माण करण्यात आली. राष्ट्रसंघाला जी मोठी राष्ट्रे होती, विशेष करून युरोप खंडातली म्हणजे इंग्लंड, जर्मनी, त्याचबरोबर रशिया, फ्रान्स, ही जी मोठी राष्ट्रे होती, या राष्ट्रांना थांबवता आलं नाही. या राष्ट्रांमध्ये प्रथम विश्वयुद्धानंतर जे अराजकता माजली, त्याचबरोबर त्यांचं जे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं होतं, हे आर्थिक नुकसान भरून काढून घेण्याकरता या राष्ट्रांनी हुकुमशाहीचा मार्ग स्वीकारला. जग पुन्हा एकदा नव्या युद्धाकडे वाटचाल करत होता. ॲडॉल्फ हिटलर, मुसोलिनी, त्याचबरोबर इटलीचे जे हुकुमशहा होते, या सगळ्यांच्या अनुषंगाने किंवा या सगळ्यांच्या अति महत्वाकांक्षेतून दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. दुसरा महायुद्ध या युद्धामध्ये अमेरिकेने प्रथमतः अणुबॉम्बचा वापर केला. जपान या आशिया खंडातील राष्ट्रावर 6 आणि 9 ऑगस्ट रोजी 2 अणुबॉम्ब टाकले गेले आणि दुसरं विश्वयुद्ध संपलं. पण दुसरं विश्वयुद्ध संपल्यानंतर जगामध्ये अशा प्रभावी राष्ट्रांना थांबवण्याकरता एक अजून बलशाली संघटना हवी आहे म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. या दोन्ही संघटना
पहिल्या विश्वयुद्धानंतर आणि दुसऱ्या विश्वयुद्धानंतर अनुक्रमे प्रस्थापित करण्यात आलेली होती. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 14 ऑगस्ट 1941 रोजी इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार झाला. या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर 1944 आणि 1945 मध्ये झालेल्या दोस्त राष्ट्रांच्या परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली व त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याच्या कराराचा मसुदा तयार करण्यात आला. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 1945 मध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली. या संसदेवर स्वाक्षऱ्या घेऊन युद्ध संपताच 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रे ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे. दुसरा विश्वयुद्ध संपल्यानंतर सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी जवळपास 50 राष्ट्रांची परिषद भरवण्यात आली आणि या 50 राष्ट्रांच्या परिषदेमध्ये 1945 ही जी सनद तयार करण्यात आली होती, हा जो मसुदा तयार करण्यात आलेला होता, या मसुद्यावर या 50 राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि अशा प्रकारे 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यामध्ये जागतिक राष्ट्रांना यश आले. संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे पाहूया. संयुक्त राष्ट्रे ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सुरुवातीस केवळ 50 देश या संघटनेचे सदस्य होते. आज ही संघटना 193 वर गेली आहे. ही सर्व सदस्य राष्ट्रे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर एकत्र येतात. जवळपास सुरुवातीला 50 राष्ट्रे याच्यामध्ये सहभागी होती जेव्हा या संघटनेचा मसुदा तयार करण्यात आलेला होता. हळूहळू दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जगामध्ये जितके राष्ट्र स्वतंत्र झाले त्या सर्व राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्र संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं. आज ही संख्या जवळपास 193 इतकी आहे. ही संघटना सार्वभौम राष्ट्रांची एक संघटना आहे. सार्वभौम राष्ट्र की जे राष्ट्र स्वतंत्र आहेत, ज्या राष्ट्रांना स्वतःचा भूभाग आहे, त्याचबरोबर ज्या राष्ट्रांना स्वतःचा संविधान आहे. ही सर्व सदस्य राष्ट्रे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर एकत्र येतात. संयुक्त राष्ट्रांची काही निश्चित उद्दिष्टे आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास संयुक्त राष्ट्रे जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करते. तर जगामध्ये जितके राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये शांतता असावी, कारण प्रत्येक राष्ट्र हा स्वतंत्र झालेला आहे. त्या स्वतंत्र राष्ट्राचं सार्वभौम टिकून ठेवण्याकरता किंवा या स्वतंत्र राष्ट्र हे अबाधित राहावे याकरता तिथे शांतता असावी. तिथे कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांची ज्याला आपण असं म्हणू की एकमेकांच्या राष्ट्रांसोबत जे वाद होतात, मग ते सीमावाद असो किंवा मग पाणी वाटपावरून जे वाद होतात ते वाद असो, हे सगळे वाद शांततेच्या मार्गाने सोडवले जावेत आणि या वादांमुळे पुन्हा दुसऱ्या विश्वयुद्धासारखी परिस्थिती जगावर येऊ नये या उद्दिष्टाला समोर ठेवून संयुक्त राष्ट्र संघटना शांततेच्या मार्गाने काम करण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांची उद्दिष्टे आपल्याला बघायची आहे. पहिला, राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. ज्या राष्ट्रांमध्ये जगामध्ये आज असंख्य राष्ट्र आहेत की जे स्वतंत्र आहेत, या प्रत्येक राष्ट्राला स्वतःचं एक अस्तित्व असतं. प्रत्येक राष्ट्र आपलं म्हणजे स्वतंत्र अस्तित्व जपण्याकरता काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रयत्न करत असतो. हे प्रयत्न करत असताना दुसऱ्या राष्ट्रांना दुखवणे हा प्रकार मुद्दाम नाही म्हणता येत, पण परिस्थितीनुसार होते. राष्ट्रांमध्ये वाद निर्माण होतो. हे वाद शांततेच्या मार्गाने सोडवता यावे म्हणून राष्ट्र संघटना प्रयत्न करते.
कुठल्याही प्रश्नाचं अंतिम निर्णय जे असतं ते युद्ध नाही, म्हणून बैठक करून, संवाद करून, एकमेकांशी चर्चा विचार विनिमय करून त्या प्रश्नावर जर काही तोडगा काढता आलं तर फार उत्तम. आणि याच दृष्टिकोनातनं संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्न करते. दुसरा मुद्दा, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. आज आपण बघितलंय की अनेक राष्ट्र एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करतात आहे. नुकतंच आपण चीन सोबत आपला जो वाद सुरू आहे किंवा पाकिस्तान सोबत आपला जो वाद भारत स्वतंत्र झाल्यानंतर पासूनचा सुरू आहे, या वादावर जर आपण एक विचार विनिमय जर केला तर आपल्याला असं आढळतं की जेव्हापासून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हापासून तर आतापर्यंत आपण या प्रश्नावर अनेकदा अनेक प्रकारच्या चर्चा केलेल्या आहेत. अनेक समस्या देशांपुढे असतात, मग तो कुठलाही राष्ट्र का असेना, पण जोपर्यंत त्यांना अंतर्गत सुरक्षा मिळत नाही, जोपर्यंत त्यांना अंतर्गत शांतता मिळत नाही, तोपर्यंत तो राष्ट्र व्यवस्थितरित्या प्रगती करत नाही. आर्थिक दृष्टिकोनात जर आपण विचार केला तर राष्ट्राची आर्थिक प्रगती होणे आवश्यक असते. पण जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत देशासमोर उभे राहतात तेव्हा तेव्हा देशाला विचार करावा लागतो आणि जास्तीत जास्त पैसा हा आर्थिक किंवा लष्करावर खूप जास्त खर्च होतो आणि वाद जे आहे ते वाढतात. हे वाद वाढू नये त्याकरता जितके आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत ते आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याकरता संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्न करते. तिसरा मुद्दा, मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. मानवी अधिकार म्हणजे मानवी हक्क. प्रत्येक राष्ट्र त्याचं एक संविधान आणि त्या संविधानामध्ये आपल्याला काही मौलिक अधिकार मिळालेले आहेत आणि या मौलिक अधिकारांना त्याची जपणूक करणे हे प्रत्येक राष्ट्राचं कर्तव्य असते. कारण प्रत्येक राष्ट्र तिथला जो व्यक्ती आहे तो राष्ट्र ते व्यक्ती सांभाळणे किंवा त्याचं मान सन्मान सांभाळणे याकरता कुठलीही सरकार हे प्रयत्न करत असते. प्रत्येक संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला जे मौलिक अधिकार मिळालेले आहेत त्या मौलिक अधिकारांचं रक्षण करणे हे प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राची जबाबदारी आहे. हे मानव अधिकार जे आहेत ते मानव अधिकार प्रत्येक राष्ट्राने प्रत्येक व्यक्तीला द्यावेत याकरता संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्न करते आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्राचा हेतू आहे. आंतरराष्ट्रीय स्तर जे विविध राष्ट्र स्वतंत्र झालेले आहेत, आपण असं बघतोय की बरेच राष्ट्र श्रीमंत आहेत आणि बरेच राष्ट्र जे आहेत ते गरीब आहेत. एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, मग ते आर्थिक असो, मग राजकीय असो, सामाजिक असो, या प्रत्येक बाबतीकरता प्रत्येक राष्ट्र एकमेकांना सहकार्य करतं आणि त्याकरता या आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय संघटना या स्वतंत्र राष्ट्रांना प्रयत्न करतात किंवा त्यांना प्रोत्साहित करत असतात. सार्वभौम राष्ट्रांच्या सामाजिक विशेषाधिकारांचा आदर करणे, दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे व करारांचे पालन करणे या सर्व सभासद राष्ट्रांचे कर्तव्य आहे. दुसरे राष्ट्र की जे राष्ट्र स्वतंत्र आहे या राष्ट्रावर कुठल्याही प्रकारचा प्रयत्न किंवा कुठल्याही प्रकारे दुसरं राष्ट्र जर आक्रमण करत असेल तर आक्रमण आपल्याला करता येत नाही. प्रत्येक राष्ट्राला स्वतःचं सार्वभौम स्वतःचं स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुठलाही दुसरा राष्ट्र जर विनाकारण एखाद्या राष्ट्रावर आक्रमण करत असेल तर आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे ती आंतरराष्ट्रीय संघटना त्याचे कायद्यांचं उल्लंघन करण्याबद्दल त्या राष्ट्राला दंडित करते, शिक्षित करते. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करणे हे प्रत्येक सदस्य राष्ट्राचं कर्तव्य आहे. संयुक्त राष्ट्रे ही सार्वभौम राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघटना आहे. त्यामुळे साहजिकच ती काही तत्वांवर किंवा नियमांवर आधारलेली आहे. ती तत्वे थोडक्यात पुढील प्रमाणे. तर कुठलीही संघटना असो, जेव्हा ती निर्माण होते तेव्हा ती संस्था निर्माण होत असताना, संघटना निर्माण होत असताना काही नियम असतात, काही कायदे असतात आणि त्या नियमानुसार, त्या कायद्यानुसार त्या संघटनेचं प्रारूप तयार करण्यात येतं. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटना ही सुद्धा काही तत्वाला धरून त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
हे तत्व कोणते, संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना कशी आहे, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत इतर कुठल्या संघटना की जे सामाजिक काम करतात, या सर्व संघटनांचा अभ्यास आपण पुढील तासिकेमध्ये करणार आहोत.